दरम्यान 24 आणि 25 तारखेला शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक होणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे। महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होणार असल्याची देखील माहिती आहे। तर 2 दिवसात शहांच्या नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये बैठका होणार आहे। 2019 मध्ये भाजपनं 164 जागा लढल्या होत्या आणि यंदाही भाजप 164च्या आसपास जागा लढण्याची शक्यता आहे। तर नवरात्रोत्सवात पहिली यादी जाहीर होण्याची देखील शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येते आहे। आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, नक्कीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 24 आणि 25 तारखेला महाराष्ट्र दौरा आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूरला बैठक आहे। 24 तारखेला रात्री 10च्या सुमारास, रात्री 10 नंतर महायुतीचे महाराष्ट्रातील जे नेते आहेत, एकनाथ शिंदे असो, अजितदादा असो, देवेंद्र फडणवीस असो, यांच्यासोबत अमित शहा यांची एक महत्वाची बैठक होणार आहे। अशी माहिती खात्रीला सूत्रांकडून मिळते की याच बैठकीमध्ये महायुतीचा जो जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला आहे त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। त्यानंतर पुढच्या काही दिवसात हा फॉर्म्युला जो आहे तो जाहीर केला जाऊ शकतो। त्यासोबतच नवरात्रामध्ये भाजपच्या पहिल्या यादीचा घोषणा जी आहे ती केली जाऊ शकते, ज्यामध्ये विद्यमान जे आमदार आहे भाजपचे त्यांचे काही नावं जे आहेत ते पहिल्या यादीत असण्याची शक्यता आहे। गेले 2 दिवस झाले भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं होतं की 80% जागांचं वाटप जे आहे ते आमचा आपापसात झालेलं आहे। उरलेल्या ज्या जागांवर तिढा आहे, तिन्ही पक्षात वाद होतो, त्या जागांबाबत अमित शहा यांच्या उपस्थितीत नेते जे आहे ते चर्चा करणार आहे आणि अंतिम फॉर्म्युला ठरवणार आहे। लोकसभा निवडणुकीत जागा वाटप करण्यासाठी उशीर झाला होता, त्याचा फटका महायुतीला बसला। त्यामुळे यावेळेस सावध भूमिका जी आहे ती महायुतीच्या नेत्यांनी घेतलेली आहे आणि अमित शहा यांच्या दौऱ्यात महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो अंतिम होण्याची शक्यता आहे। नक्कीच गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।